आशिष गुरव। आज मी कोकणामध्ये आहे। राजापूरजवळ उपळे नावाचं एक गाव आहे। तेथील शेतकरी आणि डॉक्टर पार्थ काळे सर यांच्या आंब्याच्या बागेमध्ये आहे। डॉक्टर साहेबांना आपण आपले एनरूटचे वेगवेगळे प्रॉडक्ट दिलेले आहेत, तर त्या संदर्भात त्यांचा जो अनुभव आहे तो आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया। नमस्कार। तर एनरूट्सचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते आम्ही घेतले होते यावर्षी वापरण्यासाठी, आणि त्याच्यातला ॲग्रीग्रो नावाचा जो प्रॉडक्ट आहे तो आपण फवारणीमध्ये वापरतो आहोत, आंब्याला काजूलाही। तर इथे सामान्य भाषेमध्ये टॉनिक म्हणून वापरायचं असं काही औषधं मानली जातात। तर त्या पद्धतीने एनरूट्सची ही ॲग्रीग्रोचा आपण वापर केला, आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता जी काही फुलं आहेत इथे, म्हणजे जे काही मोहर आलेला आहे तो चांगला फुलण्याच्या कंडिशनमध्ये आहे, गळणं पण तेवढं जास्त नाहीये। आणि जर आपण बघितलं तर हळूहळू इकडे कणी सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की चांगली कणीची धारणा, म्हणजे कणी म्हणजे छोटी जी फळं लागतात आंब्याची तशी लागायला लागली आहेत। आणि इतर ठिकाणी आता चांगला आंब्याचा जो साईज आहे तो सुद्धा या ॲग्रीग्रोमध्ये मुळे वाढलेला आपल्याला बघायला मिळू शकतो। मी अभय प्रभुदेसाई। कोल्हापूरमध्ये आपली एनरूट्सची शॉपी आहे, आणि त्या शॉपीच्या माध्यमातून मी उपळे या गावात, राजापूर तालुक्यातल्या उपळे गावात आलेलो आहे। आणि इथं आपले डॉक्टर पार्थ काळे यांना आपले प्रॉडक्ट्स दिलेले आहेत, आणि त्या प्रॉडक्ट्सचे रिझल्ट पण जबरदस्त आलेले। त्याच्याबद्दल डॉक्टर साहेब सांगतील। तसंच आता एनरूट्सचे जे इतर प्रॉडक्ट आहेत, म्हणजे सॉइल केअर असेल किंवा कार्बन असेल, तर तेही आपण आता वापरायला सुरुवात करण्याच्या विचारात आहोत, कारण ॲग्रीग्रोचा आपल्याला परिणाम आता दिसतोय। फक्त त्याची जी काही अवस्था आहे ती आता आंबा काढून झाल्यानंतर जेव्हा खतं देण्याची वेळ येईल तेव्हा मग आपण आता पाण्यामार्फत, कारण ठिबकच्या सगळीकडे लाईन आपण जोडलेल्या आहेत, तर त्याच्या मार्फत पाण्यातून आपण या झाडांना देण्याचा विचार करतोय। येस, थँक्यू डॉक्टर साहेब। डॉक्टर साहेबांनी आपले सगळे प्रॉडक्ट वापरलेले आहेत आणि त्यांना अत्यंत सुंदर रिझल्ट आलेला आहे। आपण प्रत्यक्षात व्हिडिओ बघू शकता। थँक्यू, थँक्यू, थँक्यू।